14 एकर जमीन होती, पण त्यांची 8 एकच होती. त्यांना मुलगा नसल्यामुळं की जो कोण ह्या गावात सारखा आसवला या कुस्ती असायची, आसवला संघ जी कुस्ती जिंकेल त्यालाच माझी मुलगी द्यायची. सोलापूर जिल्ह्याला पहिलं ब्रिटिशकालीन सोलापूर म्हटलं जायचं. ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलं स्वातंत्र्य सैनिक असं होतं की स्वतःच्या रक्ताची सही करून त्यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सहभाग घेतला. आपल्यासोबत काय पुरावे आहेत त्यांचे? हे आहेत ताम्रपट. हे ताम्रपट आहे. ही तत्कालीन सन्माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1972 साली दिल्ली भवन येथे आजोबांना, संपती मामांना हे दिलं होतं आणि यथोचित गौरव केला होता. 22 देशात सुभाषचंद्र बोस यांच्या समवेत अंगरक्षक असल्यामुळं प्रवास करता आला. बघायला गेलं तर त्यांना युद्ध कैदी म्हणून पण बऱ्याच वेळा कारावास भोगावा लागलेला आहे. खरं तर मसवडला कुस्ती मैदानासाठी गेलेले होते. त्यावेळेला नंतर कळलं की तुमच्या ह्या गावातील व्यक्तीला उचलून आम्ही इंग्रज सरकारने कैद केलेला आहे म्हणून सांगितलं. तत्कालीन ब्रिटिश सरकारमध्ये या गावामध्ये तांदळाच्या वखारी होत्या मोठ्या. ब्रिटिशाचा कालखंड आपण दुडवून लावला, देश स्वतंत्र केला. देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या घराकडे कुठं तर दुर्लक्ष होतंय का, ही पाहण्याची गरज आहे. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या गावात आहे. तांदुळवाडी या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. आपण विविध अंगाने तांदुळवाडी गावाचा इतिहास ऐकतो, परंतु या तांदुळवाडी गावात स्वातंत्र्य सैनिक राहत होते. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. आज आपण त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. खरं तर स्वातंत्र्य संग्रामात अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं, अनेक वीर चमकले, परंतु काही ग्रामीण भागातील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, वीर आहेत, त्यांचा इतिहास फार काय लोकांच्या समोर आलेला नाही. तर तो आपण आपल्या समोर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतोय. आपल्यासोबत तांदुळवाडीचे हे चव्हाण कुटुंब आहे. स्वातंत्र्य सैनिक संपती विठोबा चव्हाण हे या तांदुळवाडी गावचे होते आणि त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ज्ञात अज्ञात आपण जाणून घेणार आहे. हे त्यांचे नातू आहेत आणि त्यांचे चिरंजीव माझ्या साईडला बसलेत. माझ्या मागं जर बघितलं तर त्यांची जी समाधी आहे, त्यांनी घरीच त्यांची समाधी बांधलेली आहे. तर अनेक गोष्टी जाणून घेणार आहे. सुरुवात करूया आपण. खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा. नमस्कार, मी बाबासाहेब चव्हाण, स्वातंत्र्य सैनिक संपती विठोबा चव्हाण यांचा नातू. मी सध्या MSc अग्री आहे, राहुरी कृषी विद्यापीठात कार्यरत आहे. आणि हे माझे बंधू पैलवान सत्यवान दादासाहेब चव्हाण, सहाय्यक फौजदार आहेत मुंबईला. नक्कीच. खरं तर या कुटुंबाला पैलवानकीचा वारसा पहिल्यापासूनच आहे. त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. मला सांगा, संपती विठोबा चव्हाण स्वातंत्र्य सैनिक होते, ते या गावातले होते. काय सांगाल, त्यांचा जन्म, सुरुवातीचा कालखंड कसा होता? काय सुरुवातीचा कालखंड जर पाहायचं झालं तर त्यावेळी गावातील बरीच जे वयोवृद्ध आहेत ते सांगतात आम्हाला असं की त्यावेळेला या गावात जगताप म्हणून बाबा आमची पणजी होती, त्यांना 14 एकर जमीन होती, पण त्यांची 8 एकच होती. त्यांना मुलगा नसल्यामुळं की जो कोण ह्या गावात सारखा आसवला या कुस्ती असायची, आसवला संघ जी कुस्ती जिंकेल त्यालाच माझी मुलगी द्यायची. मग त्यावेळेला आमच्या आजोबांनी आसवलाला चितपट केलं आणि त्यावेळेला मग त्यांनी कोणताही पण न ठेवता त्यावेळेला आजोबाला मुलगी दिली. त्यावेळेला म्हणजे लहानपणी बालपणीच लग्न व्हायचे. 1925 साली लग्न झालेलं होतं. 1925 सालीचा कालखंड. जन्म असं म्हणजे त्यावेळेला जन्मतारीख नव्हत्या, पण साधारण म्हणजे सांगतात कालखंड. अंगठे बहादूर होते. ते 14 एकर जमीन दिली आणि मुलगी पण दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे. आसवला सोबत कुस्ती करणं म्हणजे आजकाल फक्त आपण ऐकतोच, गोष्टीत ऐकतो, परंतु यांच्या कुटुंबासोबत ते घडलंय. यांच्या आजोबांनी आसवला सोबत कुस्ती केली होती. तुमचे आजोबा इंग्रजांच्या सेनेत होते. तो काय किस्सा होता? तो किस्सा खरं तर मसवडला कुस्ती मैदानासाठी गेलेले होते आणि तब्येत भरपूर होती. जवळपास 150 ते 250 किलो वजन होतं आणि त्यावेळेला कुस्ती क्षेत्रात त्यांचं नाव मोठं होतं. त्यावेळेला इंग्रजांनी ओढून नेलेलं होतं. मग त्यांना देश सेवा काय की काय खरं पाहायचं झालं तर त्यांना काय असं ते माहित नव्हतं. त्यावेळेला पारतंत्र्य होतं, ब्रिटिशकालीन कालखंड होता साधारण तो. मग मसवड स्टँड वरून त्यांना उचलून नेण्यात आलं आणि नंतर त्यांना गावात आज म्हणजे त्यावेळेला नाही का पत्र व्यवहारच्या माध्यमातून काय असं टेलिफोनची काही सुविधा नव्हती. त्यावेळेला नंतर कळलं की तुमच्या ह्या गावातील व्यक्तीला उचलून आम्ही ह्या नेलेला आहे, म्हणजे इंग्रज सरकारने कैद केलेला आहे म्हणून सांगितलं कुटुंबाला. नंतर त्यांना सैनिक म्हणून, शिपाई म्हणून आम्ही घेतलंय म्हणून पत्र व्यवहारातून कळालं. मग सुरुवातीच्या कालखंडात त्यांचं कार्यक्षेत्र बघायला गेलं तर पश्चिम बंगालमध्ये होतं. मग त्याच वेळे 1939 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा त्यांना सहवास आला, सानिध्य आला. मग त्याच वेळेला त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करण्याचं त्यावेळेला चालू होतं. मग त्यावेळेला त्यांनी नारा दिला होता
की तुम मुझे खून दो मैं तुम्हारे आझाद दूंगा. त्यावेळेला मग ती सोलापूर जिल्ह्याला पहिलं ब्रिटिशकालीन सोलापूर म्हटलं जायचं. ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलं स्वातंत्र्य सैनिक असं होतं की स्वतःच्या रक्ताची सही करून त्यांनी आझाद हिंद सेनेमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. असा त्यांचा इतिहास आहे. खरं तर तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्यासोबत काय पुरावे आहेत त्यांचे, हे आहेत ताम्रपट. हे ताम्रपट आहे. ही तत्कालीन सन्माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1972 साली दिल्ली भवन येथे आजोबांना संपती मामांना हे दिलं होतं आणि यथोचित गौरव केला होता. त्यानंतर ही महाराष्ट्र शासन तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विधान भवन मुंबई येथे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता. आणि त्यानंतर सुवर्ण महोत्सवानिमित्त ही मेडल दिलेलं होतं. आणि असेच त्यांना आपण दस्त जर पाहायचं गेलं तर त्यावेळी त्यांना 1939 ते 46 दरम्यान कार्यरत असताना त्यांना विविध देशात 22 देशात सुभाषचंद्र बोस यांच्या समवेत अंगरक्षक असल्यामुळं प्रवास करता आला. आणि सोबत करत असताना त्यांना आफ्रिका सरकार असेल किंवा पॅरिस सरकार असेल उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आफ्रिका स्टार मेडल, वॉर मेडल देऊन गौरव करण्यात आला होता. ही दस्त आहे आपल्याला, तुम्ही पाहू शकता. अजून काही एवढी मोठी फाईल आहे यांच्याकडे, हा फाईल पुरावे सहित आहे. तर काय अजून काय दाखवता येईल महत्वाचं? ही मेडल आहे. येस. परत तुम्ही त्यावेळेला तहसीलदार प्रत्येक वेळेला झेंडा वंदन करण्यासाठी तिथे बोलवत होते. आता तुम्ही बघत असला ह्या त्यांचं पूर्ण आहे, तुम्ही बघू शकता. संपत्ती विठोबा चव्हाण असेल, त्यावेळेला भरती झाली साली 1939 ते 46 पर्यंत. 25.5 वर्ष वय असताना बघा त्यांना नेलेलं होतं इंग्रजाला, आहे का, हे केलेलं होतं. त्यांची प्रगती त्यावेळेस त्यांनी दिलेलं होतं की गुड प्रगती आहे का. कॅरेक्टर ॲज अ असिस्टंट व्हाईट RI इन्स्ट्रक्टर नंबर आणि मेडल आणि डेकोरेशन मेन्शन केलेलं आहे बघा. ह्या 1939 ते 45 स्टार मेडल देऊन केलेला आहे. आणि नंतर बघायला गेलं तर त्यांना युद्ध कैदी म्हणून पण बऱ्याच वेळा कारावास भोगावा लागलेला आहे इंग्रजाविरुद्ध सक्रिय हे असल्यामुळं. त्यानंतर तुम्ही बघा 1939 ते 45 दरम्यान आफ्रिका सरकारनं स्टार मेडल, अस्मिका स्टार मेडल आणि वॉर मेडल देऊन गौरव करण्यात आलेला आहे. आणि नंतर त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्या समोर असताना त्यांनी आझाद हिंद रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा कार्य केलेलं आहे. जपान, आफ्रिका, इटली, विविध असं 22 देशात त्यांचं कार्य होतं आणि भूमिगत राहून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्याच दरम्यान उषा मेहता जसे असते रेडिओ स्टेशन चालू होत्या त्यावेळी त्यांनी म्हणजे पूर्ण त्यांचं योगदान दिलेलं आहे. त्यावेळेला त्यांना युद्धाच्या वेळ प्रसंगी त्यांना अन्न भेटत नव्हतं. त्यावेळेला त्यांनी असे त्यावेळेला सांगत होतं की स्वतःची लघवी पिऊन त्यांनी काही काळ जीवन जगलेलं व्यतीत केलेलं आहे, झाडपाला खाल्लेला आहे, असं त्यांनी म्हणजे कार्य केलेलं आहे. आणि इतिहासात तुम्ही नाव बघितलं तर संपत चव्हाण म्हणून उल्लेख आहे. हा झाला इतिहास. यांचा इतिहास खूप मोठा आहे, म्हणजे याबद्दल आपण सविस्तर आपण तुम्हाला सांगणारच आहे, एक आर्टिकल तयार करणार आहे. आता सद्यस्थिती काय आहे, म्हणजे एक स्वातंत्र्य सैनिकाचे जे कुटुंब आहे सद्यस्थितीला कसं आहे, म्हणजे तुमची जास्त प्रसिद्धी नाही, संपती विठोबा चव्हाण, काय 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 सांगाल याबद्दल? तसं पाहायचं झालं तर थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. आमची एकच मागणी आहे की आपले सन्माननीय पंतप्रधान असतील की देश सेवेसाठी किंवा आपल्या भारत देशाला विविध देशात जागतिक पातळीवर एकदम म्हणजे असे अग्रगण्य स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांना एकच विनंती आहे की या माध्यमातून किंवा सन्माननीय मुख्यमंत्री असतील आपले की देवेंद्र फडणवीस साहेब, हे सुद्धा आपलं म्हणजे खूप मोठं योगदान आहे त्यांचं. आता सद्यस्थिती सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल आता तुम्ही पाहिलं असेल तर कर्जमाफी योजना असेल किंवा विविध योजनेच्या माध्यमातून सध्या महाराष्ट्राची प्रगती चांगली आहे. तर त्यांना एकच विनंती आहे की ज्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता, ब्रिटिशकालीन होता, त्यावेळेला जी ही तळागाळातील युद्धवीरांनी आपला देश स्वतंत्र केला, त्यांच्या कुटुंबाबद्दल काही थोडंफार जर अप्रोच करण्याचा प्रयत्न झाला तर बरं होईल. कारण ह्यांना 7 मुलं 3 मुली त्यावेळेला होत्या. आणि आम्ही सध्या आता माझे वडील पण आहेत तिथं, वडील पण मोठे पैलवान होते, नामांकित पैलवान होते. माझे बंधुराज पण आहेत, मी पण आहे, आणि दोघं पण म्हणजे शासकीय सेवेत आहे. कुस्तीचा वारसा तुमच्या परंपरेनुसार आजोबांपासून तुमच्याकडे आला. तुमचे आजोबा खूप मोठे पैलवान होते, काय किस्से सांगतात? आजोबाबद्दल म्हटले तर त्यावेळेचे त्यांचे जोडीदार, त्यांचे मित्र त्यावेळेचे, आम्ही लहानच होतो त्यावेळेला ते सांगायचे की त्यांची तब्येत जर पाहायला गेली
तर मारुती किंवा हनुमानासारखं जसं पट असायचे तसे पट होते. अगदी आम्हीच पाहिलेलं आहे की त्यांचं वजन जवळजवळ 150 ते 1.25 किलो वजन होतं. असे ते हाताच्या बोटात अशी मोठी काठी उचलायची. मारुती पुढील गोटी ती रोज नित्यनेमानं असं उचलायचे. अशी तब्येत होती. आणि त्यावेळेला ते पंजाब केसरी म्हणून पंजाबमधील सर्व पैलवानांनी त्यांनी चितपट केलेलं होतं आणि मोठे पैलवान होते. ते असे सांगायचे की मैदानात गेलं का त्यांना कपडे सुद्धा काढायचे असं हे होत नव्हते, फाडून कपडे काढायचे. आणि सत्य ह्या ग्रामीण भागात पूर्ण सोलापूर जिल्ह्यात जरी तुम्ही बघितलं तर ती जुनी लोक आहेत ते अजूनही सांगतात की तब्येत पाहावी झाली तर संपत चव्हाण सारखी तब्येत पाहिजे म्हणायची. मल्ल सम्राट रावसाहेब मगर सुधी वेळोवेळी कुस्ती मैदानात आजही सांगतात. त्यावेळी तर त्यांचे थोरले बंधुराज नानासाहेब दादा सुद्धा सांगायचे की पोरांनो पैलवानांनो मल्लांनो अशी तब्येत करा की संपत मामा चव्हाण सारखी. गोरगरिबातील पैलवान असायचा की चरवीवर दूध प्यायचं त्या काळात. ते बरोबर 2-2 म्हशी ते दूध प्यायचे. बरोबर 4-4 5-5 भाकरी असे कुस करून पहिले सांगायची. पहिलं ती आपलं म्हणजे ताक असायचं, ताकात लोण्या म्हणायची, मकाच्या कान्या करून असं खायचे बऱ्यापैकी. आणि आहार मोठा होता, तब्येत त्यांची खूप मोठी होती, त्यामुळे मोठे पैलवान होते ते आजोबा. मला आवर्जून सांगायचंय की आपण तुमच्या घरी आलो, हे वस्तीवरती घर आहे, तुमच्या घराकडे यायला रस्ता देखील नाही. याबद्दल काय सांगाल? इथं आसपास म्हणजे पहिल्यापासून तुम्ही इथंच राहता? हा, इथंच राहतोय लहानपणापासून. माझे आजोबा पण इथंच राहत होते. तर 1990 साली 91 साली त्यांनी कोर्टात दिलेलं होतं. आणि दुर्दैव असं आहे की हा जो रस्ता आहे आपल्या घरापासून जाणारा, ही तांदुळवाडी ते शेंडगेवाडी ही कुरवल रस्ता म्हणून नकाशातील सरकारी रस्ता आहे. आणि त्यावेळी आजोबापासून एवढं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, युद्धावेळी त्यांना 3 गोळ्या लागला, स्वतःची प्राणाची आहुती द्यायची वेळ आली. पण त्यांनी म्हणजे नशीब चांगले आमच्या आजोबा आम्हाला बघायला भेटलं. त्यावेळेला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचार झाले. एवढं ही करून त्यांना अविहितपणे जवळजवळ त्यांनी 20 वर्ष कोर्ट कचेरी केली, पण आज तागायत रस्ता मिळालेला नाही. बरोबर. आणि गावापासून पाहायचं अंतर झालं तर 1-1.5 किलोमीटर आहे, 1.5 किलोमीटर आहे. आज तुम्ही आपण बघितलं असेल, सन्माननीय पंतप्रधान असतील किंवा सन्माननीय मुख्यमंत्री असतील, यांनी सांगितले की पाणंद रस्तं सर्व रस्तं झालं पाहिजे. पण ही नकाशातील रस्ता आहे. आमची एकच मागणी आहे की बाबा एवढं स्वातंत्र्यासाठी देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्यांना असे बरेच स्वातंत्र्य सैनिक आहेत की ज्या वेळेला मेळावे होतात त्यावेळेला करतात की आम्ही कुठेतरी राहतोय, शासनाचं बऱ्यापैकी आहे लक्ष, पण असं रस्ता म्हणा असं दुर्लक्ष होताना आहे. आता आम्ही पाहायचं झालं तर आम्ही स्वतः हिरिरीने ग्रामपंचायत सरपंच तांदुळवाडी तुम्ही बघायचं झालं तर उतारा टाकून बघता गट नंबर 487 की आम्ही 1 गुंठा लिहून दिलेला आहे स्मारकासाठी. एवढंच एक विनंती आहे शासनाला या माध्यमातून. कारण या तालुक्याचे भाग्यविता ते पाहायचे असतील तर कार्यसम्राट आमदार, आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते साहेब असतील किंवा अन्य आमदार असतील, जानकर साहेब असतील, बाळादादा असतील, पण कार्य जर पाहायचं झालं तर रामभाऊ सातपुते यांचं उल्लेखनीय आहे. या तालुक्याचं भयान म्हणजे गोरगरीब जनतेला जवळपास माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 400 ते 500 जणांना त्यांनी आयुष्य देण्याचं काम केलेलं आहे. तर एकच विनंती आहे त्यांच्यापर्यंत की बाबा ही नकाशातील रस्ता आहे की खुला व्हावा, शासन सरकारी रस्ता आहे आणि 2 गावाला जोडणारा रस्ता आहे. बरोबर. स्वातंत्र्य सैनिक संपती विठोबा चव्हाण यांनी देशात आपलं सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. त्यांचा खूप मोठा इतिहास आहे, आपण ऐकला. परंतु त्यांची जी मागची पिढी आहे त्यांना अजूनही इथल्या प्रश्नांचा सामना करावा लागतोय. काय आहेत प्रश्न आपण जाणून घेऊया. आम्ही येताना या ठिकाणी यायला रस्ता नव्हता. काय आहे प्रश्न काय आहेत? आता रस्ता तुम्ही पाहिला असेल तर हा खरा सरकारी नकाशातील दुरेगी रस्ता आहे, पण काही 1-2 व्यक्तीमुळं हा रस्ता खुला झालेला नाही. इतकी गैरसोय होती की तर लहान मुलांना शाळेला जायला रस्ता नाही. पाण्यात पावसात अक्षरशः बघायला झालं तर तुम्ही असे गुडघाभर चिखलातून जात आहेत. इथं दलित स्मशानभूमी शेजारी आहे, गावापासून फक्त 500 मीटर अंतर आहे, पण दलित स्मशानभूमीला मृत्यू झाल्यानंतर अक्षरशः त्या प्रेताला अग्नी देण्यासाठी 3.5 किलोमीटर फिरून वापस यायला लागतंय. सध्या स्मशानभूमीचं पण काम चालू आहे. 500 मीटर अंतर असून पण 3.5 किलोमीटर जाऊन असं जंगलातून गेल्यासारखं मार्ग काढत गेल्यासारखं ते टिपर नेऊन काम चालू आहे. ते शासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की गोरगरीब दलित समाज असेल किंवा इथील शेतकरी असतील, शाळकरी मुलं असतील, यासाठी हा रस्ता खुला करावा. कारण ह्या गावामधील दोन व्यक्ती त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक म्हणून गेल्या. तर एवढं मोठं देशासाठी ह्या गावानं योगदान दिलं असताना खरं तर पाहायला गेलं तांदुळवाडी ह्या ट्रोपोलॉजी किंवा क्लायमॅटिकली ही नावाप्रमाणे तांदूळ पिकत नव्हता. पण तत्कालीन ब्रिटिश सरकारमध्ये या गावामध्ये तांदळाच्या वखारी होत्या मोठ्या. तांदळाचं गोडाऊन साठा म्हणजे तांदूळ
साठवणूक केला जात होता. त्यामुळे या गावाला तांदूळवाडी म्हणून ओळख निर्माण झाली. ब्रिटिशाचा कालखंड आपण दुडवून लावला, देश स्वतंत्र केला. देश स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या घराकडे कुठं तर दुर्लक्ष होतंय का, ही पाहण्याची गरज आहे. आणि सरकारला एकच विनंती आहे की रस्ता खुला करावा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.